नमस्कार मंडळी, वेलकम टू द भोसले फॅमिली इन नायजा. आणि आज आहे डे सिक्स आहे सिंगापूरचा. आणि आम्ही आता पहा रेडी झालेलो आहे. आदिश आणि मी मॅचिंग केलेलं आहे इथे एकदम भारी. आत्ता वाजले 9 o'clock. तर आता पहा आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू. तर हा आहे आमच्या विंडोमधला व्ह्यू. पहा काय मस्त व्ह्यू आहे. खूप छान असा व्ह्यू दिसतोय मॉर्निंगचा. आणि पाहू शकता तुम्ही सकाळी थोडंसं सनलाईट आलेली आहे. आणि हा आहे पहा, इथे छोटी छोटी घरं असतात आणि एकदम छान असं सिस्टमॅटिकपणे हे सिटी आहे. कारण की प्रत्येक कुठेही जायचं म्हटलं ते 4 लेन 3 लेन आणि 2 लेन्स मिनिमम तेवढं तरी राहणारच तुम्हाला. ओके, सिंगल लेनचे रोड शक्यतो तुम्हाला जस्ट क्राऊडेड एरियामध्ये दिसतील, पण अजूनपर्यंत आम्ही एवढा क्राऊडेड एरिया पाहिलेला नाही की त्याच्यामध्ये एवढे छोटे छोटे रोडच असतील म्हणून. इथे भरपूर आमचे जे हॉटेल आहे त्यापासून जवळच हे आहे लिटल इंडिया म्हणून आहे. नंतर मुस्तफा सेंटर आहे. हे सर्व काही आहे आमच्याकडे. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलचं नाव आहे बॉस. तर तिथून ॲक्च्युली स्पेशली हे हॉटेल याच्यासाठी चूज केलं की कारण की इथून आम्हाला लिटल इंडिया जवळ आहे. लिटल इंडियामध्ये खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत आणि आजूबाजूला मॉल्स, छोटे छोटे जे इंडियन सामान मिळतं त्याचे मॉल्स आहेत. आमच्या विंडोमधून दिसणारी ही मॉस्क आहे. आणि हा आहे इथला चौक. आपण जे इंडियामध्ये बोलतो ना सिग्नल, तो इथला सिग्नल आहे. पहा इथं कसं रोड गाड्या चालत आहेत. सिग्नलवरती एकदम एक गाडी जरी उभी असेल ना तरी पण सिग्नल इथं पर्टिक्युलरली फॉलो केला जातो. त्याच्यामुळे इथे एकदम शिस्तबद्धपणे लोक राहतात. एवढं आत्तापर्यंतचं आमचं ऑब्झर्वेशन तेच आहे. बाकी अजून आम्ही एवढं ऑब्झर्व केलेलं नाही आहे बाकी ठिकाणी क्राऊडेड एरियामध्ये. ज्या एरियामध्ये आम्ही राहतो तो एरिया एकदम सिस्टमॅटिकपणे दिसतोय. सेंटरचा रिसॉर्टला सिंगापूरला तिकडे पण जाणार आहोत. आजचा दिवस आपण एन्जॉय करणार आहोत. इकडे ओशन एरिया आणि इकडे सेंटर. आम्ही निघालो आतमध्ये सिंगापूर ओशन एरिया. आणि बघा ट्विनिंग आहे आमचं. बाप बेटा दोन्हीकडे ट्विनिंग आहे. तिन्हीकडे कुठे जा. भारी आहेत ना. कशा असे ते मशरूम टाईप मध्ये वाटतात एकदम असे. असं वाटतं की मशरूम येते खालीवरनं. ही आहे मून जेलीफिश. मस्त आहे. मून सारखे ना. छान केलं यांनी मस्त. वरती मोठे मोठे फिश आहेत. ते पण या साईडला आहेत बघा. ते फिशचे काही अंश घेतले त्यांनी आणि लेबल केले.
या तुम्ही जे बघताय लांब नोजवाले ते आहेत अमेरिकन पॅडल फिश. खूप सारे दिसतील तुम्हाला इथे. हा बघा, हा फिश बघा, हा केलेला आहे. माउथ ओपन आहे त्याचा. ते छोटे छोटे सुंदर अशा फिश आहेत बघा. हे ओपन ओशन बघतोय आपण. मोठं भव्य दिसतंय. वाव, सुंदर आहे. इकडे सूर्यकिरण पडतात ना, त्याचा अनुभव येतोय पाण्यामध्ये. आता आम्ही आलो आहोत डॉल्फिन शो साठी आणि ते बघू शकता काही जण डाईव्ह पण करतात इथून. ते पण ऍक्टिव्हिटी आहे इथे. डाईव्हसाठी नाही जाते तरी पण आम्हाला सगळे बिलॉंगिंग आपलं लॉकरमध्ये ठेवावे लागतात. आता बघूया प्रोग्राम कसा आहे, नंतर मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते. मग तर आत्ताच आम्ही मरीन मॅमल हॅबिटॅटमधनं बाहेर निघतोय आणि आम्ही पाहिलं काय तर डॉल्फिनसोबत आम्ही इंटरॅक्ट केलं, त्याला फीड केलं आम्ही आणि त्याला काही ट्रेनर्सने सांगितलेले साईन दाखवले. मग त्याने त्याप्रमाणे आम्हाला पिकअप वगैरे अशी जीप दाखवली आणि भरपूर काही 3-4 गोष्टी होत्या त्या त्याने बाय बाय केलं की बाय म्हणजे तो शेपूटवरती करून ते बाय बाय करायचं, असं भरपूर गोष्टी केल्या त्यांनी. छान वाटलं इंटरॅक्ट करून आणि त्याला स्किन वगैरे अशी टच करून पाहिली. तर हा शो तुम्ही नक्की बुक करा.
खरंच मस्त आहे हा शो. तर नेक्स्ट टाइम तुम्ही विजिट करत असाल ना तर वर्थ आहे हे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी नंतर सांगितल्याप्रमाणे इथे छोट्या छोट्या वस्तूच आहेत. बघा आता त्याच्याशी रिलेटेड ओशन रिलेटेड काही ना काही वस्तू आहेत. बघा इथे क्रिएचर्स किचन देन किचन्स अगेन. सुंदर सुंदर लहान मुलांना काही टॉयज पण ऍक्टिव्हिटीज. बाय सिंगापूर ओशनियर स्टोर. आता आम्ही आलो आहोत रिसॉर्ट वर्ल्ड स्टेशन साठी. जायचे केबल कार साठी त्यामुळे आणि पोचलोय आम्ही इंडिया स्टेशनला. अजून पण पोराचाच हात पकडून चालतात बाई. बायकोला सोडून देतात पोरासोबत पण चाललं पाहिजे, बायकोला पण सोडून धरलं पाहिजे. सोडलं पाहिजे ना आणि सोडलं पाहिजे म्हणलं ना. धरलं पाहिजे बायकोला. बघा इंडिया लुकआउट मध्ये काय काय तुम्हाला मिळत दिसतात. केबल कार केबल कार तर काही करणारच आहे आपण ना. स्काय हेलिक्स सेंटर, स्कायलाइन ह्यूज सेंटर, सेंटर्स आणि डिस्कवरी एडवेंचर पार्क अँड 4D एडवेंचर एव्हरीथिंग. चला दिस वे. सिंगापूर केबल कार स्काय नेटवर्क. You can go and see is Amora and Das. Thank you. हा बरं वाटतं आता निघाली आपली गाडी. निघाली गाडी. केबल कार काय सही. या साईडला या आणि पहा व्ह्यू कसा आहे. मस्त आहे एकदम. खाली आपण चाललेलो आहे. दरी आहे खाली पूर्णपणे. दाखवा. हा, या, पहा. हे पहा काय दिसतंय खाली रोड आणि ते दिसतंय. आपण मिनिमम मला वाटतंय कमीत कमी 500 फूट च्या वरती असेल. पहा हे केबल कार्स आहे. हे जाणार आहे. हा व्ह्यू आहे. तिथं बघलं काय काय करायला. What is that? Let me see. Oh, wow. पण हे एवढी भीती नाही वाटत. हे भीती नाही ना. सिंगापूर फ्लायरला जेवढी भीती होती ना तेवढी याच्यामध्ये नाही भीती काय वाटणार नाही कारण की आपण सेफ आहे. पूर्णपणे इंडोर आहे हे. त्यामुळे भीती वाटण्यासारखं काही नाही आहे. आता आम्ही हायेस्ट पॉइंटला इकडे खाली दिसते सर्व. आलोय आम्ही एका स्टेशनला आणि राऊंड ट्रिप आहे. तर आम्ही राऊंड ट्रिप करून पुन्हा माघारी जाऊ शकतो. तिथून आले. हे होतं हार्बर फ्रंट टॉवर 2. ते जे खाली दिसते ना ते ओशनेरियम आहे. आम्ही अगोदर जे डॉल्फिन शो वगैरे केले ना इथे होते. ओशनेरियमला होते ते इथे.
तर इथं भरपूर शोज आहेत, वॉटर पार्क आहे जवळजवळच, छान आहे असं खेळण्यासारखे. हे पहा इथे पण भरपूर खाली पण वॉटर पार्क आहे. इथे दिसतंय ना ब्लू ब्लू, ते वॉटर पार्क आहे. हे वॉटर पार्क. इथे खाली राईड्स पण आहेत, वेगवेगळ्या राईड्स आहेत. पहा मोठमोठ्या राईड्स आहेत. हे ग्रीन मध्ये दिसते ते राईड्स आहेत, पूर्णपणे सेंटोसा पार्कच्या राईड्स आहेत त्या. आणि हे बघते हे सेंटोसातच आहे वॉटर पार्क, अजून वेव पूल. आणि आलो आता आपण आपल्या लास्ट डेस्टिनेशनला. मस्त एक्सपिरियन्स होतं काय, अराउंड 20 to 30 मिनिट्स आणि फुल राऊंड झाला आमचा, म्हणजे राऊंड ट्रिप झाली केबल कारमध्ये. मज्जा आली त्या दिवशी. हो, तिथे तुम्ही केबल कारला आला बघा, कैलास पर्वत चाट्स वगैरे भेटत आहे तिथं जायनी. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन फूड आणि चाट्स सर्व, डोसा उत्तपम वगैरे सर्व आहे. चहा भेटतो आहे, बटर मिल्क वगैरे, मस्त इंडियन फूड इथे. छोले भटुरे आलं. ही पहा आमची मेमरी एला दी डॉल्फिन सोबत. आणि ना आता सेंटोसावरून आम्ही निघालोय, मोनो ट्रेन घेऊन जाणार आहोत विंग्स ऑफ टाईमसाठी. तर हे एक लेझर आणि लाईटचा शो आहे, तो मिस नाही केलं पाहिजे जेव्हा तुम्ही सिंगापूरला येता, कारण खूपच छान असतो तो. तुम्हाला यामध्ये झलक दिसणारच आहे त्याची, तर नक्की पहा. या दिशेने जायचं आपल्याला आणि जाणार आहोत आता बससाठी. आदिशने घेतलंय कोण चॉकलेट फ्लेवर. कसा आहे बाळा? चांगला आहे. ओके, नाईस. आता इकडून आम्हाला जायचं आहे बीच स्टेशनसाठी. बघा आत्ता आम्ही इथे आहे आणि इकडे जाणार आहे आमची ट्रेन. चला आता आम्ही इंडिया स्टेशनवरून बीच स्टेशनला चाललेलो आहे. तिथे आमचा 7:40चा शो आहे, राईड शो असेल. विंग्स ऑफ टाईम एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पाहूया कसा आहे तसं. चला व्यवस्थित सावकाश. हा व्ह्यू आहे बघा इकडं. सिंगापूर मस्तच आहे पण. चला इकडे बघा विंग्स ऑफ टाइम आहे, सेंट्रल बीच मध्ये बघा. ते अल्टिट्यूड इंडोर स्कायलाईन. समोर दिसतंय स्कायलाईन व्ह्यूज. आणि मी आणि आदेशने राईड केली, समोर आलेली नव्हती. पण स्कायलाईन ची राईड जे आहेत ना, आम्ही 3 राईड घेतलेल्या. तर असा स्लोप आहे, आता जसा हा स्लोप दिसतो तसा स्लोप आहे. बंक करतो कार. हा ते त्या टाइप मध्ये आहे, पण इथं फक्त सिंगल पर्सनची आहे एंट्री. तर खाली बसायचं, उतरायचं, नंतर परत स्काय राईडने परत वरती जायचं, परत यायचं. वेगवेगळ्या आहेत ते ऍक्च्युली. त्याच्यामध्ये फॉरेस्ट व्ह्यूच आहे. नंतर ना अजून कोणतं आहे आधीच? दुसरं एक्सपिडिशन आहे, ड्रॅगन ते वेगळे वेगळे 4 वेगळ्या प्रकारचे ट्रॅक्स होते. तर 4 ट्रॅक होते, कारण की जंगल ते म्हणजे मुलांसाठी होतं. मुलं रायडर जे आहेत तसे होते, त्यांच्यासाठी इझी ट्रॅक. ड्रॅगन एक्सपिरियन्स ड्रायव्हर साठी. मग एक्सपेडिशन ते फर्स्ट टाइम जे जात आहेत त्यांच्यासाठी. आणि मग अजून एक होतं छान होतं, मस्त होतं. खरोखर करण्यासारखं आहे. ल्यूज स्कायलाईन जास्त महाग नाहीये, पण खरोखर एक्सपिरियन्स खूप छान एक्सपिरियन्स होता. तर जरूर आलात तर जरूर करा. आता आम्ही चाललोय ल्यूज राईडला, मी आणि आदिश. हे आहे आमचं ल्यूज पोझिशन, हे आहे आमची बाईक. आणि आता चाललोय आता आम्ही ल्यूज राईडला. आदिश, आय एम कमिंग फॉर मी.
गर्दी आहे. सेकंड राऊंडसाठी पण गर्दी आहे. हे आहे सेकंड राऊंडसाठीची भीड. पुढचा व्ह्यू आहे आमचा स्काय राईडचा. ओके, हे आहे तिकडे केबल, हे जे दिसते ती केबल कार आहे. ओके, आणि जिथून आम्ही गेलो होतो आता. आणि नंतर ना मग आता या स्काय राईडने आता आम्ही ल्यूजसाठी परत सेकंड राऊंडसाठी चाललेलो आहे. आदिश, हॅलो. हॅलो. आहे बॅक व्ह्यू आमचा पूर्णपणे. आणि ही आहे स्काय राईडची मज्जा. खूप कसा व्ह्यू आहे हा. पूर्णपणे बीच व्ह्यू आहे हा. पूर्णपणे बीच आहे. शेजारी पण एक केबल कार स्काय राईड कार चालू आहे. स्काय राईड, आदिची स्काय राईड. आदिश, I'm coming. मी चाललोय राईड घे. चला आदिश आलाय जवळ माझ्या. आदिश चल 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 चल. आता सुभाषने सांगितलं तर हेच ते फील द थ्रिल इन द फास्ट लेन. मी पण एक्सपिरियन्स करा. आता आम्ही पहिल्यांदाच सिंगापूरच्या एखाद्या बीच जवळ जातोय आणि बघूयात एक्सपिरियन्स. सनसेट व्हायला आलाय इकडे बघा. लोकांची भरपूर गर्दी आहे. आणि राईड केलेली आता. तिथे चालले वरती, त्याच्यावर वरती जायचं, वरून परत बाय रोडनी खाली यायचं. त्याने ल्यूज नाही. खूप छान आहे एक्सपिरियन्स. आता तुम्ही इकडे बघताय शॉप आहे सेंट्रल बीच जुरियन. हे जुरियन हे फळ खराब वाटत नाही, पण टेस्टला पण गोड येते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की ट्राय करायचं. आम्ही ट्राय करायला जाणार नाही, तर तुमचं एक शॉप दिसलं म्हणून सांगते. हे बघताय तुम्ही बीच जवळचे शॉप्स. आणि इकडे बघताय मिस्टर कोकोनट, जिथं आम्ही ऑलरेडी खाऊन झालंय आमचं जेव्हा मर्लिन पार्कला गेलतो आम्ही. तर इकडे बघताय ते मिस्टर कोकोनटमध्ये तुम्हाला खूप सारे फ्लेवर्स भेटतील. फ्रेश कोकोनट विथ फ्रेश मिल्क, आणि जो पाहिजे तो फ्लेवर तुम्हाला ॲड करून तिथे असलेल्यापैकी घेता येतो. तर आदिशला तर मिस्टर कोकोनट खूप आवडतं. काय आदिश? नाही खोटारडा. आणि ते क्यू बघताय ती त्यासाठीच आहे, कारण फ्रेशनेस आहे, हेल्दी आहे, आणि नक्की तुम्ही ट्राय करू शकता सिंगापूरला आला. सुभाषला सांगितलं फोटो काढते, आणि बघा सुभाष व्हिडिओसाठी तयार नाही. आता गेट नंबर 1 मधून आम्ही एंटर करतोय. जरा अर्धा तास आधीच तुम्ही येऊन इथं एंटर करू शकता, नाही जर पाहिजे तशी सीट भेटणार नाही. काही वेळाला शो चालू होणार आहे. ऑलरेडी बघते लोकांची गर्दी किती आहे या शोसाठी. अजून टाइम आहे, 20 मिनिटं तरी टाइम आहे, तरी पण गर्दी पाहते तुम्ही. आणि थोडा अंधार झालं तर अजून मज्जा येणारी शो बघायला. अजून शो चालू व्हायला 20 मिनिटं बाकी. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, संध्याकाळचा कसला भारी आहे. Silence! Now, let's start from the beginning of the song. So, 1, 2, 1, 2, 3, 4. When you're traveling far from home, don't be scared, you're not alone. Find the courage from within you. If you believe, dreams can come true. Let us keep on hoping. We just have to keep on loving. Let us keep on hoping. Keep on loving. When you're traveling, Keep on hoping. We just have to keep. You really should go back to the singing class. oh Felix, don't be such a coward. They won't notice we're gone. And I just want to have a look at these strange stones. They are so big. Rachel! Rachel! Keep it quiet.
Who are you? Well, I am Shabazz from the glorious aquatic species. Hey, I'm Rachel, by the way. Hello, Rachel. The grumpy one is my friend Felix. Felix, we must have reached the Silk Road era. Wow. You may not be such a coward after all.
closer to my homeland, the edge of time. But I need a little break. Maybe a little song would help. I am a great singer. When you're traveling far from home, don't be scared. You're not alone. Find the courage from within you. If you believe, dreams can come true. Let us keep on hoping. We just have to keep on loving. Let us keep on hoping. We just have to keep on loving. Let us keep on hoping. We just have to keep on loving. Let us keep on hoping. We just have to keep on loving. Oh, Felix, what an adventure!
वाटलं सुभाष आधी? We hope that you have enjoyed. एकदम भारी ना. खूपच छान. Please खूपच remember to awesome take होतं. all your पहिला belongings वाजता. with you. पाहण्यासारखा show. Thank you. माझ्याकडे लिस्ट मध्ये होता शो, तर मला तर खूप आवडलं. सिंगापूर मध्ये बघायचं इतका भारी शो होता ना, खूपच छान. बघायलाच पाहिजे प्रत्येकाने. विंग्स ऑफ टाइम एवढा छान होता प्रोग्राम हा, खूप छान शो होता ॲक्च्युली. आणि एवढी मज्जा आली की एकदम त्यातच आम्ही गुंग झालो. 20 मिनिटाचा शो आहे पण जबरदस्त आहे. आणि तिथंच बाहेर आल्यानंतर आता हे बघा इंडियन भेटते जेवण, पंजाबी समोसा पावभाजी वगैरे एकदम लागूनच आहे, 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर जिथं जिथं आपण म्हणजे जातो आहे सिंगापूरमध्ये फेमस प्लेसेसला, तिथं जवळच एशियन किंवा इंडियन असं हे जेवण तुम्हाला भेटते. काही ना काही भेटूनच जाते, तर त्यामुळे काही हरकत नाही जेवणाची पण. तर बघा 8 वाजता सगळा प्रोग्राम संपला आमचा हा. आणि आजूबाजूला खूप लोक आहेत, इंडियन तर खूप सारे लोक आहेत तिथं आजूबाजूला. तर आजचा होता डे 6. आम्ही सकाळपासून बिझी होतो. पहिलं ओशन एरिया आणि तिकडे 2-3 तास आमचे केलेत आणि त्यासोबतच आम्ही इंटरॅक्ट केलं डॉल्फिनसोबत, पण तिथं व्हिडिओ अलाउड नव्हता. नेक्स्ट सुभाष आणि आदेशने केलेली राईड सेंटोसामध्ये आलो. सेंटोसामध्ये येऊन आम्ही लाईट शो वगैरे पाहिला. खूप लाईट शो म्हणजे पाहण्यासारखा आहे, खूप छान असं एक्सपिरियन्स आहे तो. विंग्स ऑफ टाइमचा खूप छान आहे. हां, आणि बीच आहे. परत तुम्ही सेंटोसामध्ये अजून वॉटर पार्क वगैरे ॲक्टिव्हिटीज करू शकता. कारण की आम्ही वॉटर पार्क थोडंसं अवॉइड केलं, कारण की ऑलरेडी आपण करतोच इंडियामध्ये वगैरे. तर इथं जे आपण एक्सप्लोर करू शकतो आणि ज्या गोष्टी आपण इंडियामध्ये नाही करू शकत त्या आम्ही इथे प्रिफर केल्या. केबल कारचा एक एक्सपिरियन्स घेतला. केबल कार पण छान ते आहे. पण व्ह्यूमुळे आम्ही केलं, ते छान होतं. तो पण एक्सपिरियन्स खूप छान होता. राऊंड ट्रिप होती आमची 30 मिनिट्सची, तर ते पण खूपच सुंदर होतं. आणि जर तुम्ही आला तिथं सेंटोसाला ओके, तर इथे कैलाश पर्वत म्हणून चांगलं इंडियन रेस्टॉरंट आहे. छान जेवण मिळतं, मस्त आहे, टेस्ट इंडियाची मिळते पूर्णपणे. प्लस दुसरं अजून पण आहेत रेस्टॉरंट्स इथे जवळ सेंटोसामध्ये, पण कैलाश पर्वत छान रेस्टॉरंट आहे. तर तिथं तुम्ही इंडियन फूड कुठेही गेलात तरी मिस नाही करू शकता, सर्व काही मिळतं. हो, सेंटोसामध्ये पण तुम्ही फार बिझी राहू शकता. तिथं म्युझियम आहे, केबल राईड वगैरे ह्यांनी केलेली ती ॲक्टिव्हिटी, खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे तुमचा फुल डे इथं बिझी राहतोय. आम्ही सकाळी आज 9:30च्या दरम्यान निघालेलो, आता वाजले 8:30 जवळ आणि मग आम्ही चाललो आता आमच्या रूमवर. पण हेक्टिक डे होता आजचा पण. तर चला आता परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आणि नवीन जागा एक्सप्लोर करूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.